प्रेक्षको नमस्कार। आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, कोविड हा आजार आणि कोरोना हा विषाणू हे शब्द कानावर पडताच आपलं मन आपसुक भूतकाळामध्ये गुंजन घालायला लागतं, डोकावू लागतं। 2020 आपल्याला आठवतच असेल, 2020 ते 2021, 22, 23 या सालाची जी परिस्थिती होती, जागतिक महामारीचा तो काळ, अतिशय भयावह अशी परिस्थिती जगभरामध्ये होती। ही परिस्थिती खऱ्या अर्थाने न भूतो न भविष्यती अशीच होती। कोरोनाने जगभरामध्ये थैमान माजवलेले असताना भारतातील परिस्थिती काही अपवादात्मक नव्हती, काही वेगळी नव्हती मित्रो। पण परिस्थितीचं योग्य आकलन आणि सुव्यवस्थित व्यवस्थापन आणि नियोजन या सर्व गोष्टींच्या जोरावर भारताने या परिस्थितीवर मात करण्यात नक्कीच यश मिळवलेलं होतं। गेल्या काही महिन्यापासून मित्रो आपण पाहतोय की हाच कोरोना आणि कोविड हा शब्द पुन्हा कानावरती पडू लागलेले आहेत। वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधून, वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून या विषयाबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते। मित्रो, नक्कीच ही गोष्ट खरी आहे की परिस्थितीचं गांभीर्य असणं हे महत्त्वाचं आहे, पण त्याच सोबत आपल्यापर्यंत येणारी जी माहिती आहे ती माहिती, त्या माहितीबद्दलची सत्यता पडताळणं आणि त्या माहितीबद्दलची विश्वासार्हता समजून घेणं याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, किंबहुना जास्त महत्त्वाच्या आहेत। याच कारणे आज आपण कोरोना आणि सावधगिरी हा विषय आपल्या चर्चेसाठी निवडलेला आहे। आपण स्क्रीनवरती आपला विषय आजचा पाहू शकता, कोरोना आणि सावधगिरी। आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत औषध वैद्यकशास्त्राचे तज्ञ डॉक्टर नितीन कर्णिक सर आणि सूक्ष्म जीवशास्त्र च्या तज्ञ डॉक्टर मृदुल रणदिवे मॅडम। नमस्कार। आपल्या दोघांचंही मी आरोग्य संपदामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्र, आपल्या तज्ञ पाहुण्यांची जरा थोडक्यात संक्षिप्त अशी ओळख जर करून द्यायची झाली तर डॉक्टर नितीन कर्णिक सर हे औषध वैद्यकशास्त्राचे तज्ञ आहेत, ते MD डॉक्टर आहेत आणि मुंबई सायन येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे ते प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून रुजू आहेत। कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून त्यांचे शोध निबंधही प्रदर्शित झालेले आहेत आणि अनेक अशा महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी ते प्रस्तुतही केलेले आहेत। 2014 आणि 2016 सालचा सर्व्हिस टू ह्युमॅनिटी हा पुरस्कार मुंबईच्या महापौरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला। 2018 सालचा क्रिटिकल केअर सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू क्रिटिकल केअर इन इंडिया या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र स्टेट कोविड टास्क फोर्स चे ते मे 2020 ते 2023 पर्यंत सदस्यही नियुक्त होते। आउटस्टँडिंग कोविड वर्क हा विशेष सन्मानही त्यांना 2022 मध्ये महामहिम राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। तर हे होते आपले डॉक्टर नितीन कर्णिक सर आणि त्याचसोबत आपले जे दुसरे सूक्ष्मजीव तज्ञ जे आपल्याकडे आज उपस्थित आहेत त्या म्हणजे डॉक्टर मृदुल रणदिवे मॅडम। यांची एक थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर सूक्ष्मजीवशास्त्र तज्ञ आहेत, म्हणजेच मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे त्या विभागामध्ये अतिरिक्त प्राध्यापिका म्हणून काम पाहतात। आपल्या दोन्ही तज्ञांना विषयाचं सखोल ज्ञान आणि या विषयाबद्दलचा प्रगल्भ अनुभव असल्या कारणाने आजची आपली कोरोना आणि सावधगिरी यावरची चर्चा ही अतिशय माहितीदायक अशी होणार याची मी खात्री बाळगून आहे। चला तर मित्रो, आजचा आपला विषय कोरोना आणि सावधगिरी या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। चर्चेला आता सुरुवात करूया। सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा असेल की आपण कोविड टास्क फोर्सचे सदस्यही होतात, तर एक खूप चांगला अनुभव त्या काळाचा जो होता तो आपल्याकडे आहे। तर या निमित्ताने मी विचारू इच्छितो की जी लाट, पहिली लाट, दुसरी लाट आणि तिसरी लाट या सर्व गोष्टींबद्दलचं, त्या परिस्थितीबद्दलचं आपलं आकलन काय, याबद्दल काय सांगाल? जेव्हा पहिली लाट आली तेव्हा रुग्ण संख्या चिकार होती आणि तेव्हा ऑक्सिजनचा पण पुरवठा व्यवस्थित नव्हता। तेव्हा ते रुग्ण जेव्हा यायचे तेव्हा ताप आल्यानंतर 2-3 दिवसात त्यांना श्वास घेण्यात त्रास व्हायचा,
त्यांचा ब्लडचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी व्हायचं आणि त्यांचं आपण जर लंगचे एक्सरे बघितले तर त्या एक्सरेमध्ये व्हाईट पॅचेस दिसायचे. त्याच्यामुळे त्याला कोविड ARDS हे म्हणायचो आणि त्यावेळेला त्या पेशंट्सना व्हेंटिलेटरची गरज किंवा हाय फ्लो ऑक्सिजनची गरज लागायची. दुसरं आम्ही फर्स्ट वेव्हमध्ये असं बघितलं की बऱ्याच लोकांच्या किडनी फेल व्हायच्या. त्याच्यामुळे मूत्रपिंड किंवा किडनी ह्याच्या क्रिएटिनिन वाढायला सुरुवात व्हायची. तर फर्स्ट फेज असा होता की आपल्याकडे तेव्हा औषधं अँटीव्हायरल बरोबर नव्हती. हळूहळू आपलं टॉसिलिझुमॅब आणि रेमडेसिवीर अवेलेबल व्हायला लागलं आणि आपली ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढायला लागली. आपण 7 हिल्सला आणि सगळ्या पब्लिक हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्स ICU चालू केले आणि थोडं ती फर्स्ट वेव्ह कंट्रोलमध्ये यायला लागली. आता दुसरी वेव्ह जेव्हा आली तेव्हा दुसरी वेव्ह वॉज हिटिंग म्हणजे मेनली जे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय ह्यांची संख्या जास्ती होती आणि ह्याच्यामध्ये हायपॉक्सिया होता. म्हणजे आम्ही त्यांना हॅपी हायपॉक्सिया बोलायचो. का तर ब्लडमधलं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊन सुद्धा त्या रुग्णांना जाणवायचं नाही की आपल्याला ब्रेथलेसनेस आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा रुग्ण घरी वेळ काढायचा किंवा एक ऑक्सिजन सॅच्युरेशन 85-80 वर आलं तरी त्यांना त्रास नाही व्हायचा आणि नंतर एकदम 4-5 दिवसांनी जेव्हा ब्रेथलेसनेस त्यांचा वाढायचा तेव्हा ते लास्ट स्टेजला हॉस्पिटलमध्ये व्हायचे. पण ह्या सेकंड स्टेजमध्ये अजून एक प्रामुख्याने असं दिसून आलं की थ्रॉम्बोएम्बॉलिक कॉम्प्लिकेशन म्हणजे गुठळ्या तयार होणं रक्तवाहिनींमध्ये आणि त्यावेळेला पेशंट हे जे हॅपी हायपॉक्सिक पेशंट सडनली त्यांना पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे आपल्या लंग्समध्ये ज्या धामिन्या जातात त्यांच्यामध्ये त्या वेन्समध्ये क्लॉट्स होऊन त्यांचा सडनली ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी व्हायचं किंवा अकस्मात मृत्यू पण होऊ शकायचा. तसंच ज्या मेंदूकडे रक्तवाहिन्या जातात त्यांच्यामध्ये थ्रॉम्बोसिस होऊन बऱ्याच लोकांना स्ट्रोक होत होता. तर सेकंड वेव्हच्या एंडला आम्ही हे आणि त्याच्यामुळे हे बघितल्यानंतर आम्ही हेपॅरिनवरती जास्ती लक्ष केंद्रित केलं. प्रॉफिलॅक्टिकलीच ते चालू केलं आयदर हेपॅरिन किंवा लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन आणि हळूहळू ही लाट पण कंट्रोलमध्ये आली. त्यावेळेला आमच्याकडे व्हेंटिलेटर पुरे होते आणि HFNC मशीन्स पण व्यवस्थित होत्या. थर्ड लाट जेव्हा आली तेव्हा ज्या लोकांना सहव्याधी होत्या उदाहरणार्थ ज्यांना आधी स्ट्रोक होऊन गेलेला आहे, ज्यांचं हार्ट कमकुवत आहे, ज्यांचं इजेक्शन फ्रॅक्शन कमी आहे, ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, ज्यांना डायबिटीज आहे, ह्या लोकांमध्ये हा आजार जास्ती दिसून आला. बाकीच्या लोकांमध्ये तोपर्यंत वॅक्सिनचे 1-2 डोस झाले होते. त्याच्यामुळे जे नॉर्मल पेशंट्स होते ज्यांना सहव्याधी नव्हता ते सहज ताप झाला तरी 7 दिवसात बरे होत होते. पण ज्यांना सहव्याधी होते ते आमच्याकडे सिरियस होऊन होत होते आणि मृत्यू व्यक्तींमध्ये सहव्याधींचे प्रमाण जास्ती होते. आणि ह्या तिन्ही वेव्हमध्ये एक लक्षणीय गोष्ट अशी होती की ज्यांना लठ्ठपणा आहे त्यांचा आउटकम ह्या कोरोनामध्ये तेवढासा चांगला नव्हता. म्हणजे थोडक्यात सर सहव्याधी पहिली, दुसरी आणि तिसरी खास करून जी लाट होती त्यामध्ये सहव्याधी म्हणजे कोमॉर्बिडिटीज लाईक डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि इतर जे आजार होते, इम्युनोकॉम्प्रोमाइज स्टेट त्यांची होती की रोगप्रतिकार शक्ती कमी त्यांची असायची, अशा रुग्णांमध्ये जास्त कॉम्प्लिकेशन्स पाहण्यात आले. आणि मला वाटतं हेपॅरिन म्हणजे रक्त पातळ होण्याचं जे औषध आहे त्याबद्दलच तुम्ही अंगुली निर्देश करत आहात. तर खूप छान पद्धतीने आपण त्या तिन्ही वेव्स बद्दल समजावून सांगितलं. मॅडम, तुम्हाला माझा प्रश्न आता असा आहे की तुम्ही त्यावेळी अतिशय खूप सखोल असं काम केलेलं आहे त्या काळामध्ये तिन्ही लाटांच्या वेळी. तर कोविड-19 संसर्ग या विषयाबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आणि सार्स कोविड विषाणू याबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच. कोविड-19 जर आपण बघितलं तर त्याला आपण विश्लेषण त्याचं केलं तर CO असतं ते कोरोना, VI व्हायरस आणि D म्हणजे डिझीज आणि 19 म्हणजे तो 2019चा तो तसा आजार तेव्हा समोर आला आपल्यासमोर. तर आणि जे SARS-CoV-2 हा विषाणू आहे. तर SARS याचा अर्थ आहे सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. तर आपल्या जे जीवाणू आहे, सूक्ष्म जीवाणू जेवढे आहेत ते त्याच्यात कोरोना हे भरपूर कोरोना व्हायरसेस आहेत. त्याच्यातले जे सार्स प्रोड्यूस करतात त्यांना हे नाव दिलं आहे SARS-CoV. तर याच्यात आता 2 हा काय आहे तर
सार्स कोव्ही हा आधी एक 1 म्हणून आधी होता, जो 2002 आणि 2004च्या मध्ये एशियन कंट्रीजमध्ये त्यांनी हे इन्फेक्शन पसरलं होतं. आणि 2019चा जो सार्स कोव्ही आहे तो सार्स कोव्ही 2 आहे. तर आता हा 1 आणि 2 असा वेगवेगळा काय आहे, कारण त्यांच्या स्ट्रक्चर आणि जेनेटिक स्ट्रक्चरमध्ये साधारण 20 ते 25% डिफरन्स आहे. म्हणून ते दोघेही सारखे व्हायरस नाही आहेत, ते 2 वेगवेगळे व्हायरसेस आहेत. म्हणून कोव्ही 1 आणि कोव्ही 2. तर हा जो विषाणू आहे हा एक गोलाकार विषाणू आहे, व्हायरस आहे. जर आपण एक चेंडू इमॅजिन केला तर त्या शेप आकाराचा आहे. तर याच्यात बरेचसे रचनात्मक त्याचे प्रोटीन्स असतात, त्याला आपण स्ट्रक्चरल प्रोटीन्स असं म्हणतो. तर हे स्ट्रक्चरल प्रोटीन्स जाणून घेणं आपल्याला महत्त्वाचे आहे, कारण आपले सगळे टेस्ट या प्रोटीन्स आणि जीन्सवर आधारित आहेत. तर हे स्ट्रक्चरल प्रोटीन्स आहेत. पहिला आहे एस, ते असतं स्पाईक, म्हणजे त्या गोलाकार व्हायरसमधनं एक स्पाईक निघतो जो पेशंटच्या सेलला अटॅचमेंटला महत्त्वाचा असतो. दुसरं प्रोटीन आहे त्याच्यात एन्व्हलप प्रोटीन आणि मेम्ब्रेन प्रोटीन, जे त्या व्हायरसचं एन्व्हलप फॉर्म करण्यामध्ये मदत करतं. आणि तिसरं आहे न्यूक्लिओकॅप्सिड प्रोटीन, जे त्याचं हा बेसिकली एक RNA व्हायरस आहे. तर हा RNA जिनोम जो आहे तो या न्यूक्लिओकॅप्सिडनी प्रोटेक्ट केलेला असतो. तर हे जे सगळे S, E, M आणि N हे सगळे जे आहेत हे त्याचे वेगवेगळे प्रोटीन्स आहे, आणि हे आपण मग त्याचे चाचण्यांमध्ये आपण त्याचा वापर करतो. खूप छान पद्धतीने आपण एकंदरीत सार्स कोविडची जी रचना आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलं. प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की या रचनेबद्दलचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यावरच त्याची उपचार पद्धती, औषध निर्मिती, कोणती औषधं त्याच्यावरती लागू पडतील किंवा कोणत्या प्रकारची लस त्याच्यावरती करता येईल, हा सगळा अभ्यास या रचनेवरती आणि या स्ट्रक्चरच्या अभ्यासावरती अवलंबून असतो. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता आणि सुंदर पद्धतीने मॅडमनी ते समजावून सांगितलेलं आहे. सर, मला आता तुम्हाला विचारायचं वाटतं की कोरोनाने आता पुन्हा डोकं वर काढले. ही खरोखरच आपली चिंता वाढवून ठेवणारी गोष्ट आहे का? हा चिंतेचा विषय नक्की आहे, कारण सध्या तुम्ही परिस्थिती बघितली तर 4026 ॲक्टिव्ह केसेस कालच्या रिपोर्टप्रमाणे भारतात आहेत. ह्याच्यातल्या सर्वात जास्ती म्हणजे 1416 केसेस केरळामध्ये आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे, 494 केसेस. गुजरातमध्ये 3-4 दिवसापूर्वी 200 केसेसचा सर्वात हायेस्ट स्पाईक आलेला, आणि अजून तामिळनाडू, कर्नाटका, दिल्लीमध्ये इथे पण केसेस आलेल्या आहेत. पण पॅनिक व्हायची गरज नाही, कारण 10 मृत्यू झालेले आहेत, आणि हे जे 10 महाराष्ट्रात 2 आहेत त्याच्यामधले, आणि हे 10 मृत्यू सगळे ज्यांना सहव्याधी होत्या, मूत्रपिंडाचे विकार, लंग्स वीक होते, सिव्हिअर डायबिटीज होतं, ज्यांचे हार्ट कमकुवत होतं, ह्या व्यक्तींमध्ये झालेलं आहे. तर सध्याची ही परिस्थिती आहे. म्हणजे साधारण जो स्टॅटिस्टिक्स तुम्ही सांगितला त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावरती सध्या आहे केरळ नंतर, आणि दिल्ली, आणि एकंदरीत ज्या महानगरांमध्ये गर्दीची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी मला वाटतं याचा प्रादुर्भाव जास्त असल्याचा आपल्याला जाणवतो. आणि खरोखर सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की भीतीदायक असं वातावरण अजिबात नाही आहे. एक आश्वासक अशी स्थिती सध्या आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची नक्कीच गरज नाही आहे. कालांतराने, चर्चेच्या कालांतराने आपण बऱ्याचशा गोष्टी आणि या विषयाला घेऊन जे कंगोरे आहेत ते नक्कीच त्याच्याबद्दल चर्चा करणारच आहोत. सर, मॅडम, मला तुम्हाला आता विचारायचं वाटतं की आता जो हा विषाणू सध्या आहे, सरांनी ज्या विषाणूबद्दल बोललो की आता सध्या केसेस आहेत केरळ, महाराष्ट्र आणि खास करून, आणि महाराष्ट्रातल्या खास करून मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये जास्त पाहायला मिळतात. तर आताचा जो विषाणू आहे या व्हेरियंटबद्दल, ह्याच्याबद्दल आपण काय सांगाल? आत्ताचा जो विषाणू आहे त्याचं व्हेरियंटकडे जायच्या अगोदर आपण थोडं 2019-20 त्या काळामध्ये त्या काळात गेलो तर जेव्हा हा कोविड व्हायरस आपल्याला समजला त्याचे वेगवेगळे प्रकार होतं. पहिलं होतं अल्फा, मग त्याच्यानंतर आलं बीटा, मग गॅमा, डेल्टा. डेल्टा हे साधारण मे 2021मध्ये होतं. त्याच्यानंतर नोव्हेंबर 2021मध्ये एक ओमायक्रॉन व्हेरियंट पण आला त्याचा.
आता या सगळ्या व्हेरियंट्समध्ये त्याच्यात जो ओमायक्रॉन टाईप आहे किंवा स्ट्रेन आहे त्याचे बरेच सब व्हेरियंट्स निर्माण झाले. आता हे जसा व्हायरस, जसा आपण इव्हॉल्व होतो सृष्टीमध्ये, तसं व्हायरस पण इव्हॉल्व व्हायचा प्रयत्न करतं, म्युटेट होत राहतात. तर हे सगळे सब व्हेरियंट्स हे ओमायक्रॉनचे सब व्हेरियंट्स आहेत. त्याच्यात त्याचे नावं आहेत असे BA1 to BA5. तर हे सगळे सब व्हेरियंट्स ओमायक्रॉन व्हेरियंटचे आहेत. आणि आत्ता जे डिसेंबर 2024मध्ये WHO एक JN.1 हा एक व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट असा म्हणून नाव दिलं आहे त्याला. तर हे व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट असे 3 टर्म्स आहेत त्याच्यात. एक आहे व्हेरियंट अंडर मॉनिटरिंग, दुसरा आहे व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट आणि थर्ड आहे व्हेरियंट ऑफ कन्सर्न. तर बेसिकली याचं आहे कसं, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे व्हेरियंट अंडर मॉनिटरिंग म्हणजे असे स्ट्रेन्स जे आम्ही जीनोम सिक्वेन्सिंगमधून ते स्ट्रेन्स आपण आयडेंटिफाय करतो. हे असे स्ट्रेन्स आहेत जे आपल्या हेल्थ ऑथॉरिटीजला थोडं सिग्नल देतात की तुम्ही या स्ट्रेन्सकडे थोडं लक्षपूर्वक मॉनिटरिंग करा, याचा कोर्स त्याचं मॉनिटर करा आणि तुम्ही याच्यावर थोडं सज्ज राहा या स्ट्रेन्सबद्दल. व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो या व्हेरियंट ऑफ मॉनिटरिंगमधलाच एक आहे, पण त्याचं स्प्रेड फास्ट आहे, लवकर पसरतो तो. आणि व्हेरियंट ऑफ कन्सर्न जो आहे, जो व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट आहे प्लस त्याच्यात पेशंटला इन्फेक्शन आहे, त्याच्यात मे बी त्याच्यात वॅक्सिनचं इफेक्टिव्हनेस तेवढं नसणार, तर दॅट इज व्हेरियंट ऑफ कन्सर्न. सो आता डिसेंबर 2024मध्ये WHOनी JN.1 हा एक स्ट्रेन आहे जो त्यांनी व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून नामावलेला आहे. आणि व्हेरियंट्स अंडर मॉनिटरिंग बरेच आहेत, 7-8 स्ट्रेन्स आहेत. तर ICMRनी 4-5 स्ट्रेन्स जे भारतामध्ये व्हेरियंट्स ऑफ अंडर मॉनिटरिंग आहेत त्यातले काही स्ट्रेन्स आहेत JN.1, मग एक आहे LF.7, मग एक तिसरा आहे XFG आणि एक चौथा आहे NB.1.8.1. तर याच्यातला हा जो शेवटचा जो मी म्हटला स्ट्रेन तो अतिशय वेगाने पसरणारा स्ट्रेन आहे. तर त्याच्यावर आपण त्याच्यावर आपलं लक्ष आता जास्त राहणार की जरी तो वेगाने पसरतोय त्याचा अर्थ असा नाही की तुमचं जे इन्फेक्शन होईल ते सिव्हिअर प्रमाणात होईल, फक्त तो पसरणार वेगाने आहे. तर आपल्याला ॲक्शन्स त्या हिशोबाने आपल्याला घ्यायचे. खूप छान आणि विस्तृतपणे मॅडमनी या स्ट्रेन्सबद्दल आणि व्हॅरियंटबद्दल सांगितलं. प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की त्याच्या नावाच्या किचकटपणामध्ये न अडकता आपल्याला फक्त हे समजून घेणं तितकं महत्त्वाचं आहे की हा व्हॅरियंट पूर्वीच्या व्हॅरियंटपेक्षा थोडासा वेगळा आहे आणि त्याबद्दलची चर्चा आपण पुढे करणारच आहोत. नक्कीच आता ही पुढे आपण अजून वेगवेगळे कंगोरे याचे उलगडून पाहणार आहोत. पण आता प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. बेळगावहून प्राचीजी आपल्याला फोनवर जोडल्या गेलेल्या आहेत. प्राचीजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, आमचा प्रश्न असा होता, कोरोना झालेल्या व्यक्तीलाच ब्रेन स्ट्रोक होऊ शकते काय? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, त्यांचा प्रश्न, कोरोना झालेल्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो का? असा कोरोना झालेल्या व्यक्तीला नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे गुठळ्या निर्माण होतात ज्या ब्रेनकडे आर्टरीज जातात, वेन्समध्ये होऊ शकतात. त्यामुळे व्हीनस थ्रॉम्बोसिस होऊन व्हीनस इन्फाक्ट होऊ शकतो किंवा मेन आर्टरीमध्ये पण थ्रॉम्बोसिस होऊ शकतो. तर ती मोठी रिस्क राहते आणि स्पेशली ज्यांचं कोलेस्टेरॉल हाय आहे, ब्लड प्रेशर हाय आहे, ज्यांना लठ्ठपणा आहे आणि डायबिटीज, असं जर 4 सहव्याधी एकत्र असल्या तर ब्रेन स्ट्रोक होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. प्राचीजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. ब्रेन स्ट्रोक होण्याची चान्सेस जास्त आहेत, म्हणजे प्रत्येक वेळी झालेला ब्रेन स्ट्रोक हा त्या कारणामुळेच असेल असंही नक्कीच नाही, असंही अधोरेखित इथे होताना आपल्याला दिसतं. सर, या आजाराची आता हा जो आहे स्ट्रेन आहे, व्हॅरियंटबद्दल आपली चर्चा झाली, पूर्वीच्या एकंदरीत परिस्थितीबद्दल आपली चर्चा झाली, तर आत्ताच्या ह्या जो व्हॅरियंट आहे त्याच्या आजाराच्या लक्षणांबद्दल आपण काय सांगाल? आताचा जो आजार आहे हा व्हायरल इन्फेक्शन प्रमाणे आहे. म्हणजे तुम्हाला थोडा ताप येतो,
तो कदाचित थोडा म्हणजे आता आम्ही असं बघितलं आहे की लो ग्रेड फीवर असतो, म्हणजे एकदम 104 103 असा ताप येत नाही, पण त्याच्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात अंगदुखी होते, डोकंदुखी होते आणि नाक गळू लागतं, म्हणजे सर्दी होते, घसा तुमचा दुखू शकतो. तर हे जे अपर रेस्पिरेटरी सिम्पटम्स आहेत की हेडेक, सर्दी, नाक ब्लॉक होणं, आणि ह्याच्या जोडीला दुसरा मी बघतोय की गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिम्पटम्स म्हणजे मळमळ होणं, उलट्या होणं, सतत पोट असं म्हणजे अन्न न पचन होऊन पोट असं जड वाटणं आणि डायरिया, लूज मोशन्स होणं, हे ह्या सध्याच्या ही जी आपण वेव्ह म्हणतो ह्याची ही प्रामुख्याने लक्षणं आहेत. जसं फर्स्ट वेव्हमध्ये जे आम्हाला भीती होती की ब्रेथलेसनेस होतो, हायपॉक्सिया होतो, हे ह्या वेव्हमध्ये नाही दिसून येत आहेत. पण बऱ्याच वेळा ताप जातच नाही, थोडासा अंग गरम राहतंय आणि पाय प्रचंड दुखतात, अंग दुखत आहेत आणि मळमळ आणि उलट्या ही मेन लक्षणं आहेत ह्या वेव्हची. या लक्षणांबद्दल अजूनही आपण पुढे जाणून घेणार आहोत, पण आता पुन्हा आपल्याबरोबर प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. मंगलजी आपटे या पुण्याहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. मंगलताई, आपला प्रश्न विचारावा. नमस्कार. नमस्कार. हा, मला आवाज ऐकू येतोय सर? येतोय. मला असं विचारायचं की कोरोना झाल्याने लोकांनी वाफारा घ्यायचा आणि तो कापुराचा वाफ घ्यावी का, आणि डॉक्टरांनी लगेच त्यांना आडी वगैरे बघून ते बघत नव्हते त्याला कोरोनाच्या काळात, लांबच बघत होते, मग त्यांचे रिपोर्ट वगैरे हे होते, मग त्याला डॉक्टरांना सुद्धा थोडंसं टेन्शन असेल की आपण या कोरोनाच्या पेशंटला कसं बघायचं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आता जो कोरोना परत सुरू झालाय तर त्यांनी काळजी काय घ्यावी, गरम पाणी प्यावं, घरचा आहार घ्यावा, मग त्यांना अजूनही वेगळं बाजूला ठेवावं, काय काय तुम्ही आपण सांगू शकाल कोरोनाच्या बाबतीत? धन्यवाद मंगलाताई, खूप छान प्रश्न आहे हा, अगदी सर्वांच्या मनातला हा प्रश्न आहे. सर, काय सांगाल? आता आपण मंगलाताई जसं बोलल्या की तुम्हाला जर साधा सर्दी ताप झाला तर आपण काय करतो की थोडा वाफारा घेतो, त्याच्यामध्ये निलगिरीचं तेल घालतो, तुमचं नाक ब्लॉक झालं आणि साधं एखादं तापावरती साधं पॅरासिटामॉलची गोळी घेणं आणि हायड्रेशन व्यवस्थित ठेवणं, पाणी भरपूर पिणं, इलेक्ट्रॉलचं पाणी पिणं, हे फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत ट्रीटमेंटचे. आणि ते ह्या वेव्हमध्ये असं वाटलं आपल्याला सर्दी खोकला आहे तर हे करणं जरूर आहे. आता त्यांनी मला वाटतं कापूरचा, आता ते प्रत्येकावरती अवलंबून आहे, पण कुठच्याही प्रकारची स्टीम इनहेलरमधनं वाफ घेतली तर त्याचा नक्की फायदा होणार. खूप छान, अतिशय थोडक्यात आणि खूप सुंदर पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण सरांनी दिलं. मंगलाताई, आपल्या प्रश्नाबद्दलही आपले धन्यवाद. सर, आपण लक्षणांबद्दल बोलत होतो या फोनच्या आधी, तर त्याबद्दल अजून काय सांगाल? आता ह्या वेव्हमध्ये एवढं म्हणजे किडनी फेलियर किंवा ब्रेन स्ट्रोक नाही आहेत, पण ज्या रुग्णांना सहव्याधी आहेत त्यांना कुठच्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं तरी त्यांची कंडिशन खालावते. तर ह्याच्यामध्ये असं दिसून येतं की ज्यांना सपोज आधी 2 अटॅक येऊन गेले, त्यांचं हार्टचं पंपिंग वीक आहे, त्यांना हे फीवर आणि सर्दी मानवणार नाही. म्हणजे ते आम्ही असे बघतो की 2 दिवसाचा ताप किंवा 2 दिवसाचे लूज मोशन आणि आमच्याकडे 50-60 BP, अंग थंड पडलेलं, ह्या अवस्थेमध्ये थर्ड वेव्हमध्ये येत होते. तर तसं आता आम्ही म्हणजे काळजी घेतोय की ICUमध्ये किंवा EMSमध्ये असे काही रुग्ण येतात का. सध्या तसे आढळलेले नाही आहेत, पण आपल्याला सतर्क राहायला पाहिजे की ज्यांना रिनल फेलियर आहे, डायलिसिस चालू आहे, त्यांना ताप आल्यावर त्यांचं क्रिएटिनिन अजून वाढू शकतं, किंवा ज्यांना बॉर्डरलाईन रिनल फेलियर आहे ते टोटल किडनी फेलियरमध्ये जाऊ शकतात. ज्यांचे लंग्स वीक आहेत म्हणजे COPD आपण बोलतो, त्यांना कदाचित हायपॉक्सिया होऊ शकेल. तर हे जी आताची जी लाट जे जनरल पॉप्युलेशनमध्ये जी साधी सर्दी तापाची जी लाट वाटते ती ज्यांना सहव्याधी आहेत त्यांना कदाचित भारी पडू शकेल. त्यामुळे आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. नक्कीच सहव्याधी असलेल्या रुग्णांच्या विषयांचा जो अप्रोच एकंदरीत मेडिकल असणार आहे तो आपण एक विस्तृतपणे नंतर चर्चा करणारच आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर सर्व प्रेक्षकांचं आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण आज चर्चा करत आहोत कोरोना आणि सावधगिरी हा विषय आपला आजचा आहे. आपले तज्ज्ञ इथे जे उपस्थित आहेत
ते म्हणजे औषध वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ डॉक्टर नितीन कर्णिक सर आणि सूक्ष्म जीवशास्त्र या विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर मृदुल रणदिवे मॅडम. सर, आपलं ब्रेकवर जायच्या आधी आपला प्रश्न चालला होता की लक्षणांबद्दल आपण बोलत होतो, तर त्याचीच पुढची गोष्ट मला तुम्हाला विचारायची वाटते की अतिदक्षता विभागामध्ये आपण काम पाहतात, तर सध्याच्या कोणत्या अशा विशेष लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि गंभीरपणे पाहण्याची गरज आहे, काय सांगाल याबद्दल? याच्याबद्दल पहिलं म्हणजे गर्भवती महिला ज्यांना ताप येतो आणि त्या तापाबरोबर त्यांचं जर सॅच्युरेशन कमी झालं, त्यांच्या काही काही वेळा प्लेटलेट्स कमी होतात, ब्लड काउंट्स कमी होतात, तर ह्या गर्भवती महिलांना जर कुठच्याही प्रकारचं ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट झालं, आम्ही त्यांना लगेच ICUमध्ये ठेवतो आणि ह्यांच्याबाबत आता आम्ही सतर्क राहणार का त्यांना कोविड आहे का. स्पेशली त्यांना जर ताप येऊन त्यांचं जर सॅच्युरेशन कमी होऊन त्यांना जर दम लागत असेल तर. दुसरं म्हणजे जे सेप्टिक शॉकमध्ये येतात, म्हणजे ताप आलाय, त्यांना लूज मोशन झालेत आणि कॅज्युअलिटीमध्ये येईपर्यंत ब्लड प्रेशर कमी झालेलं आहे, ह्यांना फ्लुइड रिससिटेशन लागतं, त्यांना ICUत आम्ही शिफ्ट करतो, या लोकांची आम्ही चाचणी करतो. तसंच ज्यांना ताप मेंदूमध्ये जातो, म्हणजे आपण मेनिंगो एन्केफेलायटिक इलनेस बोलतो, तर ह्या लोकांचे पण आम्ही आता जे म्हणजे तापानंतर कुठचेही कॉम्प्लिकेशन्स आले तर त्या लोकांना आम्ही सतर्कपणे स्क्रीनिंग करणार. आणि आपलं जे हेल्थकेअर सेक्टरमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि आपले जे कर्मचारी आहेत, कारण ह्यांना ताप आला, सपोज त्यांना व्हायरल वाटलं, तरी ह्या लोकांचं आम्ही जातीने मॅडमना रिक्वेस्ट करून चाचण्या करतो आहोत. कारण कसं आहे की हे जे हेल्थ सेक्टरमध्ये काम करतात ह्या हे व्हायरस स्ट्रेन मॅडम बोलल्याप्रमाणे त्याचा प्रभाव म्हणजे इट स्प्रेड्स व्हेरी फास्ट. त्याच्यामुळे अशा लोकांना म्हणजे डॉक्टर, नर्सेस ह्यांच्यामध्ये जर पॉझिटिव्ह आलं तर त्यांना थोडी आयसोलेशनची गरज लागेल. ते रिकवर निश्चित होणार, पण थोडं आपल्याला ते एपिडेमिक कंट्रोल करण्यामध्ये उपयोगी पडेल. तर कुठच्याही प्रकारचे म्हणजे गर्भवती माता म्हणजे स्ट्रोक्स, हार्ट फेलियर किंवा सडन BP वाढून लंग्स फेल झाले, पण त्यांच्या अगोदर जर 1-2 दिवसाची तापाची हिस्ट्री असेल तर अशा रुग्णांमध्ये आम्ही नक्की कोरोनाचं स्क्रीनिंग करतोय. म्हणजे खास करून गर्भवती महिला आणि आरोग्य कर्मचारी यांची एक गोष्ट आपण सांगितली नक्कीच. सर, पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर पुन्हा आपल्याबरोबर प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. संदीप उगले हे जळगाववरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. संदीपजी, आपला प्रश्न विचारा. संदीपजी, आपला प्रश्न विचारा. कदाचित त्यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे, पुन्हा तो जोडण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच सर, आपण लक्षणांबद्दल आणि सर्व गोष्टींबद्दल सांगताना निदान करताना जो महत्त्वाचा सगळ्यात पहिला बिंदू जो आहे तो म्हणजे चाचण्या. तर मॅडम, तुम्हाला मला विचारावंसं वाटतं की या विशिष्ट आजाराच्या बाबतीतच्या ज्या चाचण्या आहेत त्याबद्दल आम्हाला विस्तृतपणे आपण काय सांगाल? नक्की. तर आपलं जेव्हा आपलं कोविड-19 जेव्हा आपलं इथे आलं तेव्हा मग आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या सहाय्याने आपल्याकडे बरेचसे मेडिकल कॉलेजेस आणि गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये डिटेक्शन लॅबॉरेटरीज निर्माण झाल्या आणि खूप छानरित्या सगळीकडे डिटेक्शन लॅब्स सेटअप झाल्या आहेत. तर या आम्ही ज्या चाचण्या करतो ते गोल्ड स्टँडर्ड जे आम्ही म्हणतो फॉर डायग्नोसिस ते आहे RT-PCR. तर ही RT-PCR ही टेस्ट सगळ्या म्हणजे हे जे डायग्नोसिस आपलं असतं ते मॉलिक्युलर लेवलचं डायग्नोसिस असतं. तर त्याच्यात एक RT-PCR टेस्ट आहे आणि एक अँटीजेन डिटेक्शन टेस्ट आहे. तर RT-PCR टेस्ट हे लॅबॉरेटरीजमध्ये जे PCR लॅब्स आहेत तिथे होणार ती टेस्ट. तर त्याच्यासाठी जे ICMRने आम्हाला जे फॉर्म दिला आहे ते व्यवस्थित सगळे डिटेल्स वगैरे भरून आम्ही ते पेशंटचा सॅम्पल घेतो आणि आम्ही त्याच्यावर टेस्ट करतो. तर दुसरी जी टेस्ट मी म्हणाली ती आहे अँटीजेन डिटेक्शन टेस्ट. ती पॉईंट ऑफ केअर टेस्ट आहे. म्हणजे आपल्या इथे जेव्हा जेव्हा ही महामारी होती तेव्हा आपण खूप कॅम्प्स सेटअप केले होते सगळीकडे
जनरल पब्लिकचं आपण स्क्रीनिंग केलं होतं ते हे अँटीजन टेस्ट आपण त्याच्यासाठी तेव्हा वापरलं होतं. तर गोल्ड स्टँडर्ड या दोघांमध्ये फरक असा आहे की PCR टेस्ट ही आम्ही सायंटिफिक भाषेमध्ये सांगायचं ती हायली सेन्सिटिव्ह अँड हायली स्पेसिफिक. तर अँटीजन टेस्ट इज नॉट दॅट स्पेसिफिक. तर त्याचा फक्त आपल्याला जेव्हा आपलं अँटीजन पॉझिटिव्ह येतं रॅपिड टेस्टनी जे अँटीजन डिटेक्शन टेस्ट आहे मग आम्ही तेव्हा ती PCRनी कन्फर्म करायचो तेव्हा. तर सध्याच्या आत्ताच्या काळामध्ये आपल्याकडे सगळीकडे RT-PCR टेस्ट हे रन केले जातात आणि हे सगळे मेडिकल कॉलेजेस गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये लॅब्स आहेत. मुंबईमध्ये कस्तुरबामध्ये ही टेस्ट होते, KEM हॉस्पिटल आणि आमचं हॉस्पिटल सायन हॉस्पिटल. ह्या टेस्ट कुठे कुठे उपलब्ध आहेत नक्कीच त्याबद्दल आपण विस्तृतपणे चर्चा करूयाच. पण त्या अगोदर आता एक फोन कॉल आपल्यासाठी आलेला आहे. आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रेक्षक. शिवानंदजी वसेदार हे निपाणीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार साहेब. माझा प्रश्न असा आहे, आता सध्या सगळ्याकडे पावसाळा सुरू आहे आणि त्यामुळे लोकांना सर्दी खोकला ताप वगैरे हे आजार येतोच आणि हे पूर्वीपासून सुद्धा आजार येत असलेलंच आहे. पण त्याच्यामुळे लोकांना मनामध्ये भीती का वाटते की सर्दी खोकला आले की आता काय कोरोना झालाय काय आणि त्याच्यामुळे आता आपल्याला ऍडमिट करायला लागते काय, अशी म्हणजे मनामध्ये भीती वाटतोय. मग सर्दी खोकला म्हणजेच काय कोरोना आहे काय, आणि याबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती दूर करण्यासाठी तुम्ही त्या लोकांना काय सांगाल याबद्दल, असा माझा प्रश्न आहे साहेब. धन्यवाद शिवानंदजी. अतिशय समर्पक असा हा प्रश्न आहे. नक्कीच मी आपलं अभिनंदन करेन या बाबतीत. आणि म्हणूनच आजचा आपला विषय जो आहे तो कोरोना आणि सावधगिरी. म्हणजेच कुठेही पॅनिक होण्याची गरज नाहीये, भीतीदायक असं वातावरण नाहीये आणि आपल्या प्रश्नाला जो प्रश्न आपण विचारलाय त्याचं नक्कीच उत्तर आपण पाहुण्यांकडून घेऊया. सर काय सांगाल याबद्दल? सर्दी खोकला म्हणजे कोरोना नाही, कारण 90% सर्दी खोकला जे आहे हे इन्फ्लुएन्झा व्हायरसेसमुळे आता मॅडमच्या लॅबमध्ये टेस्टिंग होतं ते इन्फ्लुएन्झा A व्हायरस त्याच्यामध्ये डिटेक्ट होतं आणि हे 7 दिवसात सेटल होतो. सावधगिरीचा इश्यू असा आहे की आता कोरोना सर्दी खोकल्याने प्रेझेंट करतोय, त्याच्यामुळे जर तुम्हाला सहव्याधी असेल तर टेस्टिंग करणं जरुरी आहे, कारण आपण पुढली केअर घेऊ शकतो किंवा पेशंटला ऑब्झर्वेशन खाली ठेवू शकतो. पण प्रत्येक सर्दी खोकल्याची केस कोविड आहे असं नक्की नाही. ते साधं आपण जे सर्दी खोकल्याची औषधं घेतो त्याने ते 99% बरं होणार. फक्त घरामध्ये असे काही रुग्ण असतील की ज्यांना सिव्हिअर डायबिटीज आहे, ज्यांना आपण सहव्याधी ज्या डिस्कस केल्या त्या आहेत, मग एखाद्या लहान मुलाला जरी सर्दी खोकला झाला तरी थोडं ह्या रुग्णांना घरच्या आयसोलेशनमध्ये ठेवणं किंवा त्या मुलाला वेगळं ठेवणं गरजेचं आहे, कारण तो 5 दिवसात बरा होणार. पण ते आजी आजोबा असतील ज्यांना सहव्याधी आहेत तर त्यांना लागण होऊन त्यांच्यामध्ये ते घातक ठरू शकतात. अर्थात काळजी करण्यापेक्षा काळजी फक्त घेणं ही गरजेची आहे. हाच मला वाटतं सरांनी जे काही आता सांगितलं त्यातून अधोरेखित नक्कीच ते होतं. जसं मी पहिलंच सांगितलं की आपला आजचा विषय हा कोरोना आणि सावधगिरी आहे, जेणेकरून सध्या पसरत असलेली जी गोष्ट आहे ती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये असल्याकारणाने भीतीदायक असं वातावरण अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे त्याबद्दलची निश्चिंतता आपल्या प्रेक्षकांनी नक्कीच बाळगावी. शिवानंदजी आपला प्रश्न अतिशय उत्कृष्ट होता. आपण विचारलेला प्रश्न पुन्हा एक आता प्रश्न आलेला आहे. मला वाटतं जळगाववरून संदीप उगलेजी आहेत आपल्याला जोडले गेलेले आहेत. संदीपजी आपला प्रश्न विचारा. हॅलो संदीपजी आपला प्रश्न विचारा सलग पद्धतीने. हो 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 नमस्कार डॉक्टर. माझा प्रश्न असा आहे की कोरोनाची लाट आता वाढलेली आहे महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये. म्हणजे एक प्रकारे जरी तुम्ही सांगितलं तरी भीतीचं वातावरण प्रत्येकामध्ये निर्माण झालेलंच आहे मनातून. तर मला असं वाटतं की आता प्रिकॉशन म्हणून आपण कोरोनाची लस घेतली पाहिजे का? आणि अजून एक दुसरं असं की ज्येष्ठ नागरिकांनी जे 60 वर्षाच्या वर आहे त्यांनी विशेषतः काय खबरदारी घेतली पाहिजे? संदीपजी धन्यवाद. खूप छान प्रश्न आहे. अगदी समर्पक असा हा प्रश्न आहे, विषयाला धरून आहे आणि बऱ्याच जणांच्या मनातला हा प्रश्न आहे. सर काय सांगाल याबद्दल? आपण पहिला त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया की जी सावधगिरी ज्येष्ठ नागरिकांनी बाळगलीच पाहिजे. गरजेच्या ठिकाणी गरज नसताना जाऊ नये, बाहेर गेल्यास मास्क वापरणे, तसंच बाहेरून आपण जेव्हा घरी येतो तेव्हा नीट हातपाय तोंड स्वच्छ धुणं, सॅनिटायझर वापरणं,
हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना गर्दीच्या ठिकाणी कुठे बाबा जत्रा भरले तर पुढला 1 महिना तरी आपल्याला सावधगिरी बाळगणं निश्चित आहे. तुमचा जो पहिला प्रश्न आहे तो अत्यंत मार्मिक आहे की आपण परत एक लस म्हणजे आपण जे बूस्टर डोस बोलतो ते घ्यायचं आहे का. आता ह्याच्या आपण जे आधी वॅक्सिन घेतलेला आहे त्याचा नक्की आतासुद्धा आपल्याला इफेक्ट होतोय, कारण काही क्रॉस रिॲक्टिव्हिटी असते. म्हणजे थोडंसं ते व्हायरस म्युटेट झालं, 25% त्यांनी त्याचं स्ट्रक्चर बदललं तरी आपल्या शरीरात आधीच्या लसीमुळे ज्या अँटीबॉडीज आहेत त्याचा 70-80% तर फायदा नक्की होतो. आता परत बूस्टर डोस घ्यायचं का नाही हे आम्ही जे आपलं नॅशनल सेंटर आहे त्यांचा आपण नॅशनल गाईडलाईन्सचा आम्ही वेट करतो, त्याच्यासाठी त्याची प्रतीक्षा करत आहोत. आणि जर रुग्ण वाढले आणि जर आपल्या ज्या राष्ट्रीय गाईडलाईन्स अशा आल्या की प्रत्येकाने परत एक लस घ्यावी तर ते सरकार नक्की सगळीकडे उपलब्ध करतील. पण जोपर्यंत आपल्याला गाईडलाईन्स येत नाही तोपर्यंत सध्या काय परत लस ॲज अ बूस्टर घेण्याची गरज अद्याप नाही आहे. पण जर रुग्णांची संख्या हजारोनी वाढली तर कदाचित आपल्याला गाईडलाईन्स आल्या तर घ्यायला लागेल. अगदी समर्पकपणे सरांनीही त्याचं उत्तर दिलेलं आहे की लस ही जी गोष्ट आहे ती जी घेतलेली आहे त्याचा जो परिणाम आहे तो जो चांगला त्यातून साधला जाणारा परिणाम आहे तो साधला जातोय आणि त्यातूनच आपले कुठेतरी सुरक्षितता मिळते. त्यामुळे आता नवीन कोणतीही लस किंवा त्याच्या पुढची कोणतीही गोष्ट करण्याची आता सध्या गरज नाही आहे. पुढच्या गाईडलाईन्स येईपर्यंत नक्कीच आपल्याला त्याची वाट बघावी लागेल. सर आपण बोलत होतो, धन्यवाद संदीपजी आपल्या प्रश्नाबद्दल. सर ह्या फोन कॉलच्या आधी आपण बोलत होतो की विशेष मतलब वयस्कर असो, आपण तुम्ही वयस्कर लोकांबद्दल बोलला तर लहान मुलं आणि वयस्कर यांच्याबद्दल अजून काय विशेष काळजी घेण्याची गरज आहे सध्याच्या या परिस्थितीला पाहता. तसं आपण पहिल्या तिन्ही वेव्हमध्ये बघितलं तर लहान मुलांना इतका काय म्हणजे सर्दी म्हणजे कोरोना तेवढा होत नव्हता किंवा झाल्यास तो सिरियस प्रकारचा होत नव्हता. ती सगळी मुलं रिकवर होत होती. त्याच्यामुळे लहान मुलांना जो सपोज व्हायरल फीवर झाला तरी ते 3-4 दिवसात रिकवर होणार. म्हणजे आता काय एकदम मुलाला ताप आला अरे बापरे कोविड झाला आता मी काय करू अशी घाबरायची गरज नाही. त्याच्या विरुद्ध जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मात्र आपल्याला जरूर काळजी घेऊन मॉनिटरिंग करायला पाहिजे. आता प्रत्येकाच्या घरी किंवा जवळपास आपल्या डॉक्टरांकडे साधं पल्स सॅच्युरेशन म्हणजे आपण जे फिंगर प्रोब लावून ऑक्सिजन सॅच्युरेशन मेजर करतो हे करणं जरूरी आहे. म्हणजे आपल्या घरी एखादा वयस्कर व्यक्ती आहे आणि त्याला ताप आला किंवा मग त्याचं सकाळ संध्याकाळ साधं ऑक्सिजन सॅच्युरेशन बघत राहा. जर ते 94च्या वर आहे तर काहीही काळजी करायची कारण नाही. जर ते 93 किंवा त्याच्या खाली जायला लागलं तर थोडंसं आपल्याला सावधगिरी बाळगायला लागेल आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायला लागेल. नक्कीच आपला आजचा विषयच तो आहे कोरोना आणि सावधगिरी. सरांनी सावधगिरी या विषयालाच अनुसरून जे अधोरेखित केलंय ते प्रत्येकाने ते नक्कीच लक्षात घ्यावं. मॅडम या फोन कॉलच्या अगोदर आपण चाचण्यांबद्दल बोलत होतो की कोणकोणत्या चाचण्या आहेत आणि त्यानंतर ह्या चाचण्या कुठे कुठे होतात हे थोडंसं विस्तृतपणे आपल्याकडून अपेक्षित आहे. हो, तर जसं मी म्हटलं आधी की RT-PCR टेस्ट ही टेस्ट आहे जी आपण करतो आहे सध्या आणि ती गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे. तर जेव्हा कोविड होतं आणि सगळे लॅब सेटअप झाले तर सगळ्या या गव्हर्मेंट लॅब्स मेडिकल कॉलेजेस सगळ्यांमध्ये मोस्टली सगळ्यांमध्ये RT-PCR लॅब्स चा सेटअप झाला आहे आणि या सगळ्या लॅब्समध्ये आम्ही या टेस्ट करतो. तर मुंबईचं सांगायचं झालं तर मुंबईमध्ये कस्तुरबा हॉस्पिटल, KM हॉस्पिटल आणि सायन हॉस्पिटल या 3 ठिकाणी RT-PCR टेस्ट होते. सध्याला आम्ही रॅपिड अँटीजेन टेस्ट जे आपण पूर्वी कॅम्प्समध्ये हेल्थ कॅम्प्समध्ये वापरलं सध्याला ते अजून इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सध्या तरी ते नाही वापरत. आम्ही जे बेसिक रिक्वायरमेंट आहेत ती PCR टेस्टनेच कंप्लीट करतो. आणि दुसरं एक होतं पहिल्याच्या कोविडमध्ये की आपण एक प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज जे निर्माण होतात शरीरामध्ये तर ते निदानासाठी नाही आहे पण ते एक सिरो सर्वेलन्ससाठी महत्त्वाचं आहे.
कारण पहिलेचे जे कोविड झालं आहे त्याच्यानंतर आमच्याच इन्स्टिट्यूटमध्ये एक स्टडी झाली होती. तर त्या स्टडीमध्ये असं आलं आहे की मुंबईमध्ये 85% जास्त लोकांमध्ये अँटीबॉडीज आहेत. सो ते प्रोटेक्शन तसं पण आपल्या बॉडीमध्ये एक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण लसीकरणबद्दल बोललो होतो, तर ते जी लसी आपण घेतल्या आहेत, कोविशिल्ड म्हणा किंवा कोवॅक्सिन म्हणा, तर ICMRनी जे व्हेरियंट्स अंडर मॉनिटरिंग जे सांगितले आहेत, ह्या लसी या सगळ्या व्हेरियंट्स अंडर मॉनिटरिंग जे आहेत त्याच्यावर इफेक्टिव्ह आहे असं सांगितलेलं आहे. तर सध्या तरी स्थिती अशी आहे की धोकादायक स्थिती अशी काहीच नाही आहे. आणि परत लसीकरण घ्यायचं की नाही हे सध्या गव्हर्नमेंटने काही अजून गाईडलाईन्स दिले नाहीत, कारण तेवढे आपल्याकडे सिव्हिअर केसेस किंवा जास्त केसेस अजून समोर आले नाहीत. तर जसं जसं आपल्याला समोर समजेल तसं आपण गव्हर्नमेंट आपले गाईडलाईन्स देतील. म्हणजे सध्या परिस्थिती ही अतिशय नियंत्रणामध्ये आहे. कोणत्याही प्रकारची भीती किंवा पॅनिक सिच्युएशन अजिबात नाही आहे, जेणेकरून घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. हेच मॅडमच्या उत्तरातून आपल्याला कळताना दिसतं. सर, तुम्हाला मला विचारावं वाटतं की कोमॉर्बिडिटीज, कारण बऱ्याच वेळा तुमच्या उत्तरामध्ये कोमॉर्बिडिटीज म्हणजे सहव्याधीग्रस्त जी रुग्ण आहेत त्यांच्याबद्दलचं एकंदरीत मला विस्तृतपणे थोडंसं समजून घ्यायला आवडेल. आणि इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड, ज्यांची प्रतिकारशक्ती मुळात कमी असते काही आजारांमुळे किंवा इतर काही घटकांमुळे किंवा औषधोपचारामुळे, तर याबद्दल या अशा रुग्णांना कोणत्या प्रकारची काळजी जास्त घेणं गरजेचं आहे याबद्दल आपण काय सांगा? आपण हे रुग्णांचे ग्रुप्स बघू. पहिलं म्हणजे जे इम्युनो कॉम्प्रोमाइज रुग्ण आहेत, ज्या रुग्णांना HIV बाधित रुग्ण आहेत, ज्यांना सिव्हिअर डायबिटीज आहे, त्यांची पण प्रतिकारशक्ती कमी असते, जे स्टिरॉइड्सवरती आहेत किंवा ज्यांना ट्रान्सप्लांट झालेले आहेत, आणि जेव्हा तुमच्या शरीरात दुसऱ्या शरीराचं ऑर्गन त्याचं प्रत्यारोपण होतं तेव्हा तुमची इम्युनिटी सप्रेस करायला काही स्ट्रॉंग मेडिसिन वापरली जातात. तर अशा रुग्णांमध्ये जर कोविड झाला तर ते घातक होऊ शकतं. आणि आपण सहव्याधी जे बोललेलो आहोत, तर सिव्हिअर डायबिटीज, ब्लड प्रेशर, ज्यांना स्ट्रोक आहे, ज्यांचे लंग्स वीक आहेत, ज्यांना म्हणजे आपण क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिझिजेस, ज्यांचे किडनी फेल आहेत किंवा ज्यांना लिव्हर सिरोसिस आहेत, ह्या सगळ्या सहव्याधींमध्ये, आणि एक्सेसिव्ह ओबेसिटी म्हणजे ज्यांच्या पण लठ्ठपणा आहे, ह्या लोकांमध्ये कुठचंही व्हायरल इन्फेक्शन किंवा कोविड हे थोडं तीव्र स्वरूपाचं होऊ शकतं. म्हणजे सहव्याधी आणि इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांनी एक विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आणि गरज पडल्यास नजीकच्या आपल्या डॉक्टरांकडून सल्ला घेत राहणं हा महत्त्वाचा आहे, जर त्यांना अशा काही गोष्टी जाणवल्या तर. नक्कीच. सर, खबरदारीचे उपाय ज्याला आपण स्टँडर्ड प्रोटोकॉल्स म्हणतो, या गोष्टींबद्दल सध्या आपण काय याच्यावर प्रकाश टाकाल? अच्छा, खबरदारीचं म्हणजे कालच आपल्या BMCच्या हेड ऑफिसमध्ये ऑनरेबल आमचे जे अतिरिक्त कमिशनर हेल्थचे आहेत डॉक्टर विपिन शर्माजी यांनी मीटिंग घेतली. आणि त्याच्यामध्ये एक आमचं लक्ष केलं की सगळीकडे ऑक्सिजन, म्हणजे आता सायन हॉस्पिटलमध्ये स्वतः आमचा ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट आहे, तसं जवळजवळ 16 प्लांट मुंबईमध्ये कार्यरत आहेत. दुसरं मास्कची उपलब्धता करणे, आणि प्रोटेक्टिव्ह म्हणजे N95 मास्क आणि PPE किट्स ह्याची सगळ्यांमध्ये त्याचं डिस्कशन झालं, आणि हे सगळीकडे अवेलेबल होईल. आणि आयसोलेशनसाठी सध्या तरी 100 बेड्स केलेले आहेत, म्हणजे आपल्या 7 हिल्समध्ये आणि कस्तुरबामध्ये. आणि ह्यांची कपॅसिटी 7 हिल्समध्ये 1800 बेड्सपर्यंत वाढू शकते, कस्तुरबामध्ये 500 बेड्सपर्यंत वाढू शकते. त्याच्यामुळे आपली सगळी पूर्वतयारी केलेली आहे. तर दुसरा प्रश्न असा होता की रेमडेसिवीर वगैरे सध्या उपलब्ध करायचं की नाही, पण गाईडलाईन्स अशा आहेत की जर आपल्याला सेंटरकडनं आलं की रेमडेसिवीर उपलब्ध करायचं तर आपण करू. तोपर्यंत फक्त आम्ही गाईडलाईन्स आणि एक ड्राफ्ट प्रपोजल करून ठेवलेलं आहे. पण रुग्णांच्या आयसोलेशनसाठी आपल्याकडे पुरेपूर व्यवस्था आहे, आणि बाकीचं तर आपण घरी आयसोलेट करू शकतो. म्हणजे एकंदरीत रुग्णांची संख्या जर अचानक वाढली तर आपली यंत्रणा ही सुसज्ज आहे
आणि पूर्ण तयारी शासनाची आणि प्रशासनाची पूर्ण तयारी या दृष्टिकोनातून झालेलीच आहे नक्की, हे सरांनी सांगितलं. सर, याच यंत्रणेबद्दल अजून काय तुम्ही यावरती सांगू शकता की स्टँडर्ड प्रोटोकॉल म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स जे SOPs आहेत आणि प्रोटोकॉल्स आहेत, याबद्दल अजून काय सांगाल? म्हणजे तुम्ही N95 मास्क बद्दल बोललात, PPE किट्स, हे खास करून उपचार करणाऱ्या लोकांसाठी, इतर सामान्य लोकांसाठी असं काही प्रोटोकॉल्स वगैरे दिलेले आहेत का? सामान्य लोकांसाठी गर्दीची ठिकाणं टाळावी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, हँड हायजीन म्हणजे बाहेरून कुठून आल्यानंतर डायरेक्टली न खाता हात स्वच्छ धुणे, हातावरती थोडं म्हणजे आपलं स्टेरिलियम किंवा काही निर्जंतुक करणे आणि नियमित व्यायाम, आहार नियमित ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणजे आहारावरती व्यवस्थित एक बॅलन्स डाएट, एक संतुलित आहार, जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती चांगली राहील याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे औषधोपचारापेक्षा. हेच यातून नक्कीच अधोरेखित झालेलं आहे. सर, क्वारंटाईन मेजर्स वगैरे अजून सध्या तरी काही नाही आहेत? क्वारंटाईन मेजर्स सध्या आम्ही आता कसं होतं आहे ना की जर हेल्थ सेक्टरमध्ये काम करणारे डॉक्टर नर्सेस आहेत तर त्यांना आम्ही सजेस्ट करतो की आयदर होम आयसोलेशन किंवा आपण 7 हिल्स किंवा कस्तुरमामध्ये जाऊन, कारण ते 5-7 दिवस जे असतात नंतरचे दॅट इज व्हायटल का दे डोंट स्प्रेड इन्फेक्शन टू अदर्स. पण त्याच्या व्यतिरिक्त किंवा घरात कोण आता रिनल ट्रान्सप्लांटचे वडील घरात आहेत आणि त्या मुलाला कोविड झाला तर डेफिनेटली इकडे त्या मुलाला आयसोलेट करणं गरजेचं आहे, कारण तो 5 दिवसात बरा होणार, पण जर वडिलांना कोविड झाला तर त्याच्यामध्ये त्याचा परिणाम वाईट होऊ शकतात. तर अशा आपल्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत, पण आलेल्या नाही आहेत, पण प्रत्येक केसकडे आपण त्या म्हणजे पर्सनल दृष्टीने बघायला पाहिजे की घरामध्ये असे काही रुग्ण असल्यास आपण आयसोलेशन प्रिफर करतो, किंवा सपोज गर्भवती महिला आहे तिला कोविड झाल्यास मग आम्ही ॲडमिट करून एक 5-7 दिवस ऑब्झर्व करू शकतो की बाबा तिला काय प्रीमॅच्युअर लेबरमध्ये जाते का, काय हायपॉक्सिया होतोय का, अजून काय कॉम्प्लिकेशन्स होतोय का. तर ह्या बाबतीत आपल्याला काळजी नक्कीच घ्यायला लागेल. सर, सर्वच बाबी आपल्या आता चर्चेत मला वाटतं पुरेशा खूपच चर्चा आपली झालेलीच आहे त्या विषयांवरती. अगदी थोडक्यात उपचाराबद्दल काय सांगाल ह्या गोष्टीच्या? सध्या तर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आपण जे म्हणतो की हायड्रेशन करावं, एखादं माइल्ड नेझल डिकंजेस्टंट किंवा तापासाठी साधं पॅरासिटामॉल. जर सेकंडरी इन्फेक्शन असेल की बाबा तुमचा खोकलामधनं जे बलगम पडतं की ते पिवळं आहे, हिरवं आहे, तर आम्ही साधं ॲमॉक्सिसिलिन किंवा डॉक्सिसायक्लिन असे अँटीबायोटिक वापरू शकतो. पण व्हायरल इन्फेक्शनला ते नसेल तर व्हायरल इन्फेक्शनला अँटीबायोटिक वापरू नये. सध्या तरी काय म्हणजे जे कोविडसाठी जे अँटीव्हायरल होते, फॅविपिराविर, मॉल्नुपिराविर किंवा सिरियस पेशंटला आपण जे रेमडेसिविर द्यायचो त्याचा सध्या तरी वापर करावा असे गाईडलाईन आलेल्या नाही आहेत. पण ह्या आजारामध्ये बेसिकली हायपॉक्सिया, तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशनचं मॉनिटरिंग करणं, आहार व्यवस्थित ठेवणं, हायड्रेशन, इलेक्ट्रॉल घेणं आणि थोडं म्हणजे वाफ घेऊन थोडं नेझल डिकंजेस्टंट असे साधे, सोपे, सरळ, सपोर्टिव्ह उपाय हे सध्या गरजेचे आहेत. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं सर. मॅडम, मला तुम्हाला विचारायचं होतं, आपण आता प्रोग्राम हा एंडच्या म्हणजे वेळेचं गणित आपल्याला झोपावं लागेल, तर मला तुम्हाला असं विचारायचं होतं की जाता जाता आपण आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? नक्कीच, जसं सरांनी सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे की सध्याचा जो कोरोनाचे केसेस आपल्याकडे येतात ते एकदम माइल्ड आहेत, ते ऑब्झर्वेशनसाठी आहेत. तर सगळ्या लोकांना हीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तुमच्या घरी कोणी वयस्कर आहेत, त्यांना काही त्रास असेल तर इमिडिएटली तुम्ही जवळच्या दवाखान्यात घेऊन जाऊन त्यांची तपासणी करून घ्या आणि त्यांना निरीक्षणाखाली म्हणजे ऑब्झर्वेशन अंडर ठेवा, सो दॅट त्यांचा व्यवस्थित त्यांचा केअर घेतला जाईल. कुठल्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका आणि पसरवूही नका. बस तेवढंच. सर, अगदी 30 सेकंदामध्ये काय टेक होम मेसेज द्याल? काय पॅनिक करायची गरज नाही, पण सतर्क करायची गरज आहे. बस. अगदी सुंदर. अगदी थोडक्यात म्हटल्यावरती सरांनी अगदी थोडक्यात ते उत्तर दिलेलं आहे. खूप छान. वेळेचं गणित आपल्याला नक्कीच सांभाळावं लागतंय.
सर आणि मॅडम, आपण दोघेही इथे वेळात वेळ काढून, अतिशय व्यस्त असं आपलं वेळापत्रक आहे, त्यात वेळ काढून आपण इथे आलात, आम्हाला माहिती दिली, आमचं मार्गदर्शन केलं आणि अनेकांच्या मनातील सध्याची जी बाहेरची परिस्थिती आहे, जसं मी म्हटलं की प्रसार माध्यमं आहेत किंवा समाज माध्यमं आहेत, यातून अनेक माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते, पण त्याच्यातली विश्वासार्हता, त्यातला खरेपणा, त्यातला सच्चेपणा हा समजून आणि पडताळून घेणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची पॅनिक सिच्युएशन किंवा भीतीदायक असं वातावरण निर्माण होत नाही, कोणताही गैरसमज होत नाही किंवा अफवांना खत पाणी या गोष्टीतून मिळत नाही. आणि म्हणूनच आपण ही चर्चा आज इथे नक्कीच डॉक्टरांनी सल्ला तर द्यावाच, पण त्याबरोबर डॉक्टरांनी आश्वासक असणं अतिशय गरजेचं आहे आणि तो आश्वासक चेहरा आज आपल्या दोघांच्या निमित्ताने आज आमच्या प्रेक्षकांना नक्कीच मिळाला. त्याबद्दल आपले विशेष आभार आणि विशेष कौतुक. आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षको, आपण पाहिलं की आजचा आपला विषय कोविडचा आजारपण आणि त्याबद्दलची सावधगिरी या विषयाला अनुसरून आज आपली चर्चा होती आणि चर्चेमधून नक्कीच आपल्या शंकांना आणि प्रश्नांना उत्तरं नक्कीच मिळालेली असतील याची मी खात्री बाळगतो. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया आपण आरोग्य संपदाच्या पुढच्या भागामध्ये, एका नवीन भागामध्ये, नवीन तज्ज्ञांसोबत, नवीन विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.